गॅस विना नागरिकांचे हाल, बुकिंग होत नसल्यानं आजही ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा। भारत आमचा जुना मित्र, हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत सुरक्षित मार्ग देण्याची तयारी। इराणच्या राजदूत अब्दुल माजिद हकीम इलाहींचे संकेत। इराण सरकारचा भारताला मोठा दिलासा, हॉर्मुझ सामुद्रधुनीतून एलपीजीचे टँकर्सना जाण्याची परवानगी। भारतीय जहाज शिवालिक रवाना, तर दुसरं जहाजही लवकरच हॉर्मुझ सामुद्रधुनी ओलांडणार। अमेरिकेकडून मोजतबा खामेनीसह 10 इराणी नेत्यांवर $1 करोड बक्षीस। आयआरजीसीच्या मदतीनं वैश्विक दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप। देशात मुबलक इंधनसाठा, पेट्रोल डिझेलच्या उत्पादनात अपूर्ण, आता आपण स्वयंपूर्ण आहोत। एलपीजी सीएनजी या पुरवठ्याबाबत कोणतीही कपात नाही, तर एलपीजीच्या उत्पादनात 30% वाढ। केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण। युद्धामुळे विमान प्रवास महागला, आजपासून तिकिटांवर इंधन अधिभार लागू। येत्या 2 दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता। पिकांची आणि फळबागांची काळजी घेण्याचं आवाहन। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आखाती देशातील युद्धामुळे जगभरात तेल संकट गडद होत असतानाच इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। भारत हा आपला जुना मित्र आहे आणि त्याला सुरक्षित मार्ग देण्याची तयारी असल्याचे संकेत इराणनं दिलेले आहेत। भारतातील इराणचे राजदूत अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय। इराणचे परस्पर हितसंबंध असल्यानं एकमेकांशी सहकार्य राहील असं ते म्हणालेले आहेत। हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आलेली नाहीये, मात्र सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक जहाजांना तिथून मार्गक्रमण करता येत नाहीये। इराणला कधीही हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करायची नव्हती, काही जहाजं अजूनही या मार्गाने जात आहेत असं अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी म्हटलंय। There are some discussion concerning this, and I'm sure that in India they will benefit from oil or gas and something else. But I think the complete solution is that the leaders of the world, they have to come together and they have to go to United States and they should convince President Trump that this war is unjust war against the civilians and they have to stop it. नागपुरातल्या न्यू सुभेदार लेआउट परिसरात गॅस सिलेंडरचा नंबर लावायला त्या ठिकाणी मोठी गर्दी होते आणि पहाटेपासूनच लोक गॅस सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी रांगेत उभे आहेत। ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं लोक आता गर्दीत उभे राहिलेले आहेत। घरगुती गॅस सिलेंडरसाठी लोकांनी एकच गर्दी केलेली या ठिकाणी पाहायला मिळते। एक सिलेंडर असलेल्या घरगुती ग्राहकांना मोठी अडचण निर्माण होते। सलग 5व्या दिवशी एकाच एजन्सीमध्ये नागरिकांची ही गर्दी झालेली आपण बघतोय। नागपूरमधली ही दृश्य आहेत। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक सातत्यानं गर्दी करत आहेत। पुण्यामध्ये सलग आता 4थ्या दिवशी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। पुण्यातल्या सर्वच मुख्य गॅस विक्री एजन्सीच्या बाहेर आजही रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत पुण्यामधली। आता मुंबई तसंच इतर वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होईल अशी भीती लोकांना वाटते, ते लोक थेट गॅसच्या केंद्रावरच जाऊन नंबर लावतायत, रांगा लावतायत आणि गॅसचा पुरवठा आपल्याला लवकरात लवकर होईल ही आशा बाळगतायत। अभिजित पोते माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अभिजित, सध्या पुण्यातली काय स्थिती आहे? सुमित, आज 4था दिवस आहे आणि परिस्थिती जैसे थेच आहे। तीच वस्तुस्थिती आपल्याला आजही पुण्यातल्या अनेक घरगुती गॅस वितरकांच्या एजन्सीच्या बाहेर बघायला मिळते। सुमित, आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाला आता 14 दिवस उलटून गेलेत, पण एलपीजी गॅसचा जो पुरवठा आहे त्याचा तुटवडा आता खरंच जाणू लागलाय। खरं तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
यांनी काल पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आव्हान केलं होतं की 2 दिवसात घरपोच गॅस सिलेंडर जे आधी मिळत होते तसे मिळतील, पण नागरिकांनी अजूनही रस्त्यावर गर्दी करणं काही कमी केलं नाहीये. नागरिकांच्या मनात जी भीती आहे की घरगुती सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून आज 4थ्या दिवशी या एजन्सीच्या बाहेर अशीच रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मोठा तुटवडा एलपीजी गॅसचा जाणवू लागल्याचं याआधी सांगण्यात आलं होतं. कमर्शियल गॅस देखील याआधीच बंद झाले होते, पण तरी देखील नागरिक जे आहेत ते अजूनही रांगेत आहेत. खरं तर आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे, अमेरिका, इस्रायल, इराण, त्याचे फटका आता सगळा थेट आपल्या घरापर्यंत पोहोचलाय. किचनला फटके बसू लागलेत. खरं तर सिलेंडर मिळत नाहीयेत. मोठ्या प्रमाणात बुकिंग केली जाते, पण वितरकांकडून एलपीजी सिलेंडर दिले जात नाहीयेत असा आरोप या नागरिकांकडून केला जातोय. ही जी लाईन आहे ना, जवळपास 1 ते 1.25 किलोमीटर सुविधा आपण जर असंच बघितलं ना, हा सगळा मुख्य रस्ता आहे, सिंहगड रस्ता, आणि तिथंच ही सगळी लाईन जी आहे ती दिसते. आपल्यासोबत ना काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय कधीपासून थांबलात दादा लाईन मध्ये? आता सकाळी 7:45 वाजता आलोय. बर. तेव्हा नंबर होता माझ्या लास्ट बस स्टॉप जवळ. बर. आणि लाईन होती इथपासून. बर. 7:45 पासून आतापर्यंत वाजले 10. बर. 2 तास झाले हा. जवळपास. साधारणतः किती लोक असतील? तुम्ही सकाळपासून आहे म्हणताय. साधारण 200-250 लोक नक्कीच असतील. बर. बुकिंग केलं होतं का तुम्ही? बुकिंग केलंय. हो, बुकिंग केलंय. कधी केलं होतं बुकिंग? बुकिंग जवळपास 9 तारखेला केलंय. बर. पण मग अजून वितरक काय सांगतात? होम डिलिव्हरी बंदच केली आहे का? होम डिलिव्हरी पूर्ण बंद केली. जे त्यांचे हे होते, म्हणजे आमच्या इथे रतनधाम म्हणून एरिया आहे, हा हा तिथे त्यांनी फक्त एका ठिकाणी गॅस मिळणार तुम्हाला. हा. आता पहिले तिथे मिळायचे, हा. ठिकठिकाणी मिळायचे, 4-5 ठिकाणी. आता तसं नाही केलं त्यांनी. आता काय केलंय, एका ठिकाणी आमची गाडी तिथे 200-250 गॅस उतरवतील, तुम्ही तिथे या. रांग सकाळपासून आहे मग दादा? सकाळी लोक 6 वाजल्यापासून लोक उभी आहेत. कधीपासून? सकाळी 6 कधी वाजल्यापासून. आलाय रे दादा? 6:30. काय मिळतोय का एलपीजी गॅस? काय म्हणतायत आता? काय माहिती अजून बघायचं, भेटतं तर म्हणतात. आता लाईनीमध्ये आहे मोठी. अशीच गर्दी आहे सकाळपासून? सकाळपासून. काका, तुम्ही कधीपासून? सकाळी सगळेच? झालं, हा. तू दादा? 7 वाजता आलोय, 7 वाजता. बरं, काय सांगतायत वितरक आता? काय नाही, अजून तर नंबर यायचा. बघू आता पुढे गेल्यावरती कळेल. बरं, जिल्हाधिकाऱ्यांनी ना काल सांगितलं की होम डिलिव्हरी सुरू करू, म्हणजे आधी अशी होती, आता देत आहेत का घरी गॅस आणून? नाही ना, आता इथंच लाईनीला आल्यावरती घरी कोण देणार आहे? सगळे जण इथं काय म्हणताय? पण बंद आहे. फोन बंद आहे. मग आम्ही फोन केला तर फोन पण बंद आहे. पण जिल्हाधिकारी ना काल सांगत होते की आता आम्ही सुरू करू 2 दिवसात. फोन वगैरे लागत नाहीत का बुकिंगचे? बुकिंगचे फोन नाही लागले. बुकिंग होते का? आता एक डिलिव्हरी करतो ना आपल्याला घरी येऊन, हा. त्यांना आम्ही फोन करतो, फोन बंद आहे. बरं. काही महिला सुद्धा आहेत. खरं तर 6 वाजल्यापासून सुमित ना हे नागरिक आहेत, काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काकू, कधीपासून थांबलात लाईन मध्ये? 8 वाजता 8 वाजता. काय मिळतंय का गॅस आता? भेटतंय. काय म्हणतायत वितरक? काय म्हणतायत? नाही आता नंबर आल्यावरच ना. बर सुमित, 250 ते 300 लोक. माझ्या मागे जर तुम्ही बघितलं ना, तर इथं एक सिलेंडर जे आहे ते दिलं जात आहे, पण लाईन जी आहे ती जवळपास 1.25 किलोमीटर पर्यंत गेले. सकाळी 6 वाजल्यापासून लोक या लाईन मध्ये थांबलेत. आपण ना जे वितरक आहेत त्यांच्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, मिळतात का सिलेंडर आता? सिलेंडर सगळ्यांना मिळत आहेत, पण लाईन मोठी आहे, बघितलं तुम्ही? तरी पण सर्वांना सिलेंडर मिळणार आहेत. मिळणार आहे. गाडी 500-600 सिलेंडरची गाडी आहे. बर. हा. पण ते होम डिलिव्हरी कधीपासून सुरू होईल? काही आहे? होम डिलिव्हरी आता लोक जर शांत झाली, इथं लोक गर्दी करतात, होम डिलिव्हरी करतात, चान्सच मिळत नाही सध्या. बर बर. लोक येतात तिथे लाईनला, त्याच्यामुळे घरी आम्हाला जाताच येत नाही सिलेंडर घेऊन. मला घरी जात बुकिंग होतंय ना? पण हो हो, बुकिंग आम्ही चेक करून सिलेंडर देतो कस्टमरला. बरं, आता दिवसाला, आता हा 4था दिवस आहे, दिवसाला किती सिलेंडर देत आहेत? 700 ते 650, 700 सिलेंडर पर्यंत सेल होतो. देत आहेत म्हणजे हो. प्रत्येकाला मिळतो? हो हो, आले लोक. वेळ लागतोय. हा, वेळ लागतोय. नागरिक ना अशा प्रकारे गर्दी करतायत असं ह्या वितरकांचं म्हणणं आहे. सुमित, आता जर बघितलं ना, 2-2, 3-3 तास झालं हे सगळे लोक जे आहेत ते रांगेत आहेत, आणि इथून ज्यांचे बुकिंग आहे ते एकेकाला गॅस दिला जातोय. पण बरोबर आता आहे. तुटवडा खरंच जाणवू लागलाय का? जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आव्हानानंतर देखील पुणेकर असेच रांगेत का थांबतायत, हा खरा तर प्रश्न आहे. सुमित, बरोबर आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.